नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजची रेसिपी पण खास आहे. श्रावण महिना सुरू आहे, पावसाळा सुरू आहे. ह्या अशा छान वसंत ऋतूत आपल्याला बटाटे वडा, कांदा भजी, बटाटा भजी खावंसं न वाटणं हे काय बरोबर? आपल्याला तळलेलं खावंसं वाटतं. छान छान गरम गरम तळलेली बटाटा भजी, बटाटा वडा, त्याच्याबरोबर मस्त आल्याचा किंवा गवती चहा किंवा जायफळ घातलेली किंवा वेलची घातलेली अशी कॉफी, मस्त असा बेत जर जमून आला तर कोणाला आवडणार नाही. तर मी आज तुमच्यासाठी जे घेऊन आलेले आहे ते अशाच प्रकारचं छान, जे तळलं तर जास्त छान लागतं, पण तुम्ही जर हे एअर फ्रायर मध्ये केलं तर तरी सुद्धा ते कुरकुरीत होणार आहे. तर ही जी आहे हे आहेत स्टफ रोल किंवा स्टफ भजी म्हणू शकता तुम्ही. याच्यामध्ये बटाटा वड्याचं जे आपलं सारण आहे, बटाटा वड्याचं सारण आपण फोडीने युक्त करतो, पण हे एकदम स्मॅश करून केलेलं आहे आणि ते पालकामध्ये आणि विड्याच्या पानांमध्ये आपण घातलेलं आहे. तर असं हे स्टफ पालक रोल किंवा स्टफ विड्याच्या पानांचे रोल नक्की करून बघा. तुम्हाला ह्या रेसिपीज आवडतील आणि छान वाटतील. ह्या कमी खर्चिक घरगुती साहित्यामध्ये होणाऱ्या, कमी वेळ लागणाऱ्या अशा रेसिपीज आहेत, पण थोड्याशा हटके आहेत, त्याच्यामुळे घरच्यांनाही खायला छान वाटतं. थोडीसं रंगत येते आपल्या पदार्थांमध्ये. आणि तुम्हाला या अशा रेसिपीज आवडत असतील तर खमंग कट्टा बाय शिल्पाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या या रेसिपीज खूप लोकांपर्यंत जाव्यात अशीच इच्छा आहे. तर नक्की करून बघा. स्टफ पालक रोल आणि स्टफ विड्याच्या पानांचे रोल एका सारणामध्ये तुमच्या या दोन्ही भजी किंवा दोन्हीही रोल होणार आहेत. चला तर मग बघूया आपण या दोन्ही रेसिपीज. आवडल्या तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की तुम्हाला या रेसिपीज कशा वाटतात. चला तर मग बघूया दोन्ही आपण रोल बघूया. चला आपण साहित्य बघूया. उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. पालकाची मोठी पानं पाहिजेत, छोट्या पानांमध्ये आपल्याला हे होणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळ्या भाजीसाठी लागणारे, बटाट्याची भाजी करणारे त्यांना ठेचा लागणारे, कोथिंबीर लागणारे, हिंग, हळद, मसाल्याचा डबा आणि तळण्यासाठी आपण घेतले डाळीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ. तर आपण कढईमध्ये आधी भाजी करून घेऊया. आणि याच्यामध्ये ह्या पालकाच्या पानांबरोबरच मी तुम्हाला विड्याच्या पानांचं पण रोल दाखवणार आहे, स्टफ रोल. तर दोन्हीही पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. विड्याची पानं तर मोठी असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तेल घेतलं आहे. भाजी नॉर्मल भाजी आपण बटाट्याची करतो स्मॅशवाली तशी करायची. त्याच्यामध्ये आपण हिंग घातला आहे, मोहरी घातली, तीळ घातलेत मी थोडेसे, हळद घातली आणि ठेचा घातला आहे वाटलेला, ज्याच्यामध्ये थोडंसं लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची आहे. एकदम सिंपल भाजी करायची. फक्त बटाट्याची फोड अजिबातच राहायला नको, कारण आपल्याला याचे नंतर रोल करायचे. तर त्याच्यामध्ये स्मॅश केलेली भाजी जसं चांगली किसून घेतलं तर अतिशय उत्तम, पण बटाटा जर खूप शिजला असेल तर छान कुस करून घ्या. आणि मीठ घातलं आता चवीला. लाल तिखट थोडंसं घातलं आहे, कारण तळल्यानंतर ती भाजी तेवढी स्पायसी लागणार नाही, तर त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला घातला आहे. आणि हे सगळं वाटण मी छान परतून घेतलं आहे आणि अतिशय छान लागतात हे रोल. तुम्ही करून बघा नक्की, तुम्हाला सगळ्यांना आवडतील. पावसाळा सुरू आहे आणि छान तळलेलं छान वाटतं. आणि तुम्ही बघितलं असेल तर मी हे स्मॅश केलेला जो उकडलेला बटाटा आहे, अंदाजे मी 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतले होते. आणि ही भाजी आपली रेडी आहे. हे मी साईडला करून ठेवते आणि तळणीसाठी तेल ठेवते आणि बारीक करून, की जेणेकरून आपले रोल तयार होईपर्यंत हे तेल तापेल. आणि आता आपण रोल करायला घेऊ. त्याच्या आधी पीठ आपण करूया. नॉर्मल डाळीचं पीठ साधारण 1 वाटीभर पिठाला मी थोडंसं 1 पाववाटीला कमी तांदूळाचं पीठ, ओवा घातला आहे छान हातावरती त्याला हे करून, आणि मीठ. ओवा डायरेक्ट टाकायचा नाही कधी, हातावर तो चोळल्याने त्याचा वास छान लागतो. किंचित खायचा सोडा तो ॲक्टिवेट केला आहे पाण्याने. आणि हे पीठ जसं आपण भजीला भिजवतो तसं भिजवलं. एकदम पातळ भिजवू नका, कारण आतमध्ये सारण असतं, तर त्याच्यामुळे किंचित थोडंसं आपण नॉर्मल भजीला भिजवतो किंवा ब्रेडच्या भजीला वगैरे भिजवतो तसं थोडंसं जाडसर घट्ट असं भिजवायचं. खूप पातळ नाही भिजवायचं. पालकाची कुरकुरीत भजी करायला आपण थोडंसं पातळ भिजवतो, पण हे स्टफिंग असल्यामुळे थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी ही घट्ट ठेवा. आणि आता आपण हे रोल करायला घ्यायचं. तुम्ही बघितलं असेल तर मी कटिंग पॅडवरती माझ्या या प्लेन सरफेस आहे त्याच्यामुळे मी ती पानं ठेवलेत आणि हे बटाट्याचं सारण या प्रकारे पसरवलं आहे. आणि तुम्ही बघा मी फोल्ड केलं आहे आणि मी रोल करते. किती छान त्याचा रोल झाला आहे बघा. आणि त्याला आता आपल्याला टूथपिक लावायचे, जेणेकरून हे पान सुटणार नाही.
आणि या पद्धतीने आपण हे रोल करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला विड्याच्या पानाचे पण दाखवणार आहे. अजून एका पानाचे दाखवते. म्हणून ते सारण मी तुम्हाला जे सांगितलं की जास्त स्मॅश केलेलं पाहिजे त्याच्यासाठी की ते पसरलं जातं आणि ती मध्येच आपल्याला रोल करताना येत नाही. दोन्ही बाजूनी आधी करून घ्यायचं पान मोठं असल्यामुळे आणि मग छान त्याचं जसं आपण अळवडीला रोल करतो त्याप्रमाणे घट्ट रोल करायचा. तुम्ही बघा खूप छान वाटतो हा. आणि याला टूथपिक लावायची. त्याचप्रमाणे विड्याची पानं तर उलट जास्त पालकाचं पान तरी किंचित मऊ पडतं पण विड्याची पानं ताठ असतात. देठं कापून घ्यायची आणि उलटं करायचं पान आणि उलट्या बाजूने आपल्याला ही भाजी त्याच्यामध्ये भरायची आणि रोल करायचे. तुम्ही बघू शकत असाल त्याच पद्धतीने आपल्याला करायचे हे रोल. याचे मी काय करणार आहे तुम्ही बघत असाल तर याचे हे रोल करणार आहे पण याची मी दुमड म्हणजे न घालता डिरेक्टली हे वळणार आहे. तुम्ही बघाल तर कारण हे पान बऱ्यापैकी तसं कडक असतं त्याच्यामुळे काही गरज पडत नाही. आणि या पद्धतीने सगळे रोल आपण आधी करून घ्यायचे तोपर्यंत आपलं तेल छान तापलेलं असणार आहे आणि मग ते आपल्याला डाळीच्या पिठातनं काढायचेत आणि मग तळायचेत. तर मी सगळं दाखवते तुम्हाला. हे अजून एक पद्धतीने दाखवलं करून विड्याचं पान आणि या पद्धतीने हे रोल सगळे आपण रेडी करायचे. खूप छान लागतात. ज्यांना विड्याचं पान खायला आवडतं त्यांना हे खूप म्हणजे टेस्टी लागतील. पालकाचे आणि स्टफ रोल आणि विड्याचे स्टफ रोल दोन्हीही छान लागतील. तुम्ही बघत असाल तर ही पण छान गुंडाळी झालेली आहे. याला पण टूथपिक लावायचे आणि आपलं तेल तोपर्यंत तापलेलं असणार आहे. या पद्धतीने मी सगळे रोल पालकाचे आणि विड्याच्या पानाचे करून घेतलेत आणि आता मी हे तळते. तेल छान तापलेलं आहे तुम्ही बघत असाल तर. आणि आपण आता हे डाळीच्या पिठामधनं बुडवायचे आणि काढायचे आणि तेलामध्ये टाकायचे. तर या पद्धतीने तुम्ही हे तळून घेऊ शकता. हे आधी मी पालकाचे तळलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी विड्याच्या पानांचे तळणार आहेत. खूप टेस्टी लागतात. एक उत्तम पर्याय जेव्हा तुम्हाला काहीतरी छान चटपटीत आणि तळलेलं खायची इच्छा होते, बाहेर पाऊस पडत असतो, वातावरण थंड असतं, तर अशा वेळेला हे स्टफ पालक रोल किंवा स्टफ विड्याच्या पानांचे रोल तुम्हाला नक्की आवडतील. तर करून बघा. आपल्या या रेसिपी छान छान रेसिपीज आहेत. थोड्याशा वेगळ्या आहेत, थोड्याशा हटके आहेत पण घरगुती सामानामध्ये होणाऱ्या, आणखीन जास्त वेळ न खाणाऱ्या आहेत. तर हे नक्की करून बघा. तुम्हाला आवडतील. आणि खमंग कट्टा बाय शिल्पाला सबस्क्राईब करा, आपल्या रेसिपी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. या कशालाच तुम्हाला पैसे लागणार नाही आहेत पण तुमच्या या एका कमेंटमुळे आमचा उत्साह मात्र वाढणार आहे. तर आपल्या या रेसिपीज ज्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात हाच आमचा हेतू आहे. आणि तुम्ही बघत असाल तर या पद्धतीने सगळे आपल्याला रोल तळून घ्यायचे. आणि आता हे विड्याच्या पानांचे रोल सोडलेले आहेत. पालकाचे तळून झाले आणि विड्याच्या पानांचे पण मी तळून तुम्हाला दाखवते. हे तुम्ही सॉस बरोबर द्या, चटणी बरोबर द्या, असेही खाल्ले तरी छान लागतात. पोळीमध्ये रोल करून खाल्ले तरी छान लागतात आणि सगळ्यांना घरातले आवडतात. कारण बटाटे वड्याला हा पर्याय आहे की तुम्ही ते रोल करून घेताय, त्याच्यामुळे छान लागतं ते. आणि अशा पद्धतीने हे पण तळल्यानंतर सुद्धा हे फार तेल पित नाहीत बरं का. म्हणजे तेलकट आपल्याला लागत नाही. तुम्हाला मी जेव्हा फायनल दाखवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की खूप तेल वगैरे पित नाहीत. छान होतात, स्टिफ राहतात आणि मऊ पडत नाही. जरी पालकाचे असले तरी स्टिफ राहतात आणि विड्याच्या पानाचे तर स्टिफच राहतात. पाहुणे येणार असेल तरी तुम्ही हे रोल करून ठेवलेत आणि ऐनवेळेला तळलेत तरी सुद्धा खूप एक छान डिश तयार होते. अशा पद्धतीने आपले हे पालक आणि विड्याच्या पानांचे स्टफ रोल तयार आहेत. नक्की करून बघा.